हॅलो फ्रेंड्स, 5 वाजलेत आता आणि आता माझं चाललं आहे प्लॅन्टवरचं काम. सकाळपासून घरातली बऱ्यापैकी सगळी कामं झालेली आहेत. घरातली कामं म्हणजे काय, धुणं भांडी जेवण, हीच रेग्युलरची कामं आपली जी सगळ्या लेडीजला असतात ती सगळी कामं झालेली आहेत. आणि आता प्लॅन्टवर आलो का तर परवा बासुंदी करून मी गडबडीनं घरी गेलेलो आम्ही दोघंजण परवा दिवशी. आणि भांडी वगैरे घेतली, क्लिनिंग राहिलेलं बऱ्यापैकी स्वच्छ करायचं. रॉकीला पण धुवायला आणायला लागले तिकडं, रॉकीला पण आंघोळ घालायचे. आणि आता 5 वाजलेत, इथलं सगळं आवरणार आणि मग रॉकीला वगैरे धुवून मग घराकडे जाणार. बघूया, वांग्याची रोपं आणलेत, औषध मारले सकाळी आज रानात, बघूया लावायचं होते का नाही तर जायचं तसंच. वांग्याची रोपं खराब होत आलेत, दाखवतो मी वांग्याची रोपं. 4-5 दिवस झालं वांग्याची रोपं आहे. हे बघा अशी बऱ्यापैकी आता सुकत आलेत. हेचनी जीवदान दिले पाण्यात ठेवून, मी जगली तर ठीकच, नाहीतर गेली म्हणून समजा. आता बघा मिस्टर काय करतात आता. आणि आजचा ब्लॉगचं स्टार्ट 5 वाजता केली आहे मी, कारण थोडा वेळ जरा गोळ्या खाल्ल्यानंतर झोपायला लागते. झोपलेलं गोळ्या खाऊन अँटीबायोटिक कोर्स चालू आहे माझा पायासाठी. गोळ्या खाऊन जरा झोप घेऊन मग आता प्लॅन्टवरचं काम आवरायला लागलं. चला तर मग बघा पुढं आज कसं कसं काय काय आहे ते. रॉकी चिंता झालं बघा, इकडे असं पाला पडलेलं आपलं झाड असल्यामुळे काम पाला लुटून काढणे. रॉकी, रॉकी, ए रॉकी ये लवकर. हे बघा आला आमचा रॉकी. रॉकी, रॉकी ए खाऊ नको काय, ये लवकर इकडे. ओ काल बघा टिकून पाठी बघा. रॉकी खायला बघा तिथे काहीतरी. असा लंगडत रॉकी आलेला आहे. इकडे कुठे गेलायस? ओय अ रॉकी, इकडे कुठं? इकडे मारायला बघ तुला, आता मारायला सकाळी कुठे त्याची त्याला बांधा लंगडा लागलेलीच. तर दाखवून पाहिजे बघा दवाखान्यात. साखळी नाही आणली काय? साखळी लंगडायला लागली. रॉकी माणसाला तिकडे ये लवकर इकडे चल आता. रॉकीची आंघोळ चालली आता. विहिरीतलं पाणी ऑलमोस्ट जरा थोडंसं गरम असणार आहे, एवढं काय थंड नसतं. तोंडाला काय तसं झालंय ती बघा जरा असं. हां तसं हां धुवा. इथनं जरा पाणी जायला जागा करा म्हणजे इकडे डबरा साठत नाही बघा पुढनं. रॉकीला धुवून घ्यायचं स्वच्छ. त्याला एक 10-12 दिवस झाला धुतलेलं नाही तरी थंडी आहे म्हणून धुवायला पाहिजे. 4 दिवसात एकदा धुतात, लई दिवस झाले आता धुवून त्याला. मी धरू का पाईप? रॉकीला लागला आहे शॅम्पू. रॉकीचं चाललं आहे शांत उभा राहून आंघोळ करायचे. तिथे केस असून शॅम्पू नसतोय आमच्या, तर त्या कुत्र्याला तेवढं 3-3, 4-4 पुढे मिळतात शॅम्पूच्या. कुत्र्याला गाडीला शॅम्पू मिळते, तर आमच्या केसाचं मिळत नाही इथे. बघा तसे दुनिया. मस्त शाही स्नान चाललंय रॉकीचं. जरा त्याला ही लावलं असतं तर लिंबू आला असता कमी. कोंडा झालाय रॉकीच्या केसात सगळा थंडीमुळं, आणि त्याचं केस गळायला लागले, त्यामुळे लागले बघा कापायला. आता ही करून त्याला तिकडं उन्हात थांबवायला पाहिजे. पुडू ठेवले, पुडी फोडून देऊया आता. रॉकीच्या आंघोळ झाल्या आणि उन्हाला त्याला उभा केलाय. ऊन काही जास्त नाही तरी पण आपलं उभारले घेऊन टॉवेल देऊया. हे बघा पाणी आणिच पाणी. टॉवेल घ्यायचा आहे रॉकीचा. वापस वाजले रॉकीची आंघोळ झालेली आणि आता मी पाणी हातमध्ये घेतले, कारण आपल्याला तिकडं क्लिनिंग राहिले. क्लीन करून घ्यायचं आहे. भांडी वगैरे घासून घ्यायचे, थोडीशी भांडी घासून घेणार आहे. आणि नंतर घरी जायचं. आत्ताही आपलं काम होतं प्लॅनची घरातलं काम होतं, त्याला तर मी आता भांडी घासून घ्यायला पाहिजे आणि घराला जायचं. बघा असं पाण्यातून काम करून घेतलं. आता आपलं कनेक्शन पाण्याचं विहीर आणि विहिरीतून कनेक्शन आहे पाण्याचं. आणि तिथे किती मोठ्यातली विहिरी, कारण प्लॅन्टच्या क्लिनिंगसाठी पाणी खूप लागतं. फरशी वगैरे प्लॅन्टमध्ये घातलेली नाही, कारण
पाय घसरण्याची शक्यता आहे, पण ती नाही शोभा आहे, तरी पण माझे पाय घसरत असते तिथे. आणि जिथं मला वाढ पडलेला त्या पायाला लागला, त्यामुळे एवढं दिवस फ्लॅट झाला नाही माझ्या चेहऱ्यावर किंवा कळत असेल. माझं वजन पण कमी झालं आता, कारण भयानक प्रमाणात त्रास होता लागलेला. आणि त्यात आणि मी होता तर तिचं इंजेक्शन मला खूप म्हणजे खूप दाखवलं इंजेक्शन. नंतर दिवस हात दुखला, पाय दुखत होता, दुखत सुजलेला, आणि हात पण माझा दुखला. आता आहे बऱ्यापैकी कवर झाले माझे सगळे. तर आता फिरून करून येते, म्हणजे घराकडे जायला आपल्याला लेट होते. मी जरा बरोबर लावून दिली 6:15 नंतर बघते तुम्हाला. मी आता घराकडे गेल्यानंतर तुमच्याबरोबर गेले 5:45 वाजले परत इथे. आणि ऑलमोस्ट सगळी आपली प्लॅनची कामं आवडून झाली व्हायला पाहिजेत, कारण उलटेच राहिले त्याच्याचा दुधाचा आवाज येण्याची शक्यता असते. आणि इकडेही क्लिनिंग झाली बघा. त्यात आणि जर थोडंसं पाणी उठलं पाहिजे. तरी ना सगळी कामं झालीत माझी. आणि आता घराला जायचं. रॉकी बघा कसा उभा राहिला, कारण घराला जायचं त्याला. रॉकी जायचं काय घराकडं? येणार आहेस तू? रॉकी म्हणजे बघा, ए रॉकी येणार काय तू? कसं बघा करायला घराकडे जायचं तिथे उभा राहिला गप्प. आणि कधीपासून उळायचं चाललंय तिथं, घराकडे जाऊया म्हणून. काय झालंय? काय झालं? काय झालं? रॉकी बघा हे बघा काय झाले? जायचं आहे घराकडं? कुठं जायचं? गाडी कुठे आहे? आपली गाडी कुठे आहे? त्या तोंडातच काय झालं? खाल्लंय काय त्याने? काय ते पळून झाले तसं? नको तू साथ झाले काम इथलं. चला तर मग घराकडे जाऊया. गाडी पण दोन मिस्टरांनी उभा केला. त्याला आता कुठलं घेणार? गाडीची इकडची साईड नाही, म्हणजे त्याचं पाय घालणार होणार. पाय तिकडे येते तिथे ठेवली ती. रॉकी घराकडे जायचं काय? कसं पळायला लागलं रॉकीचं? लागलं मग तीच तिकडे घ्यायच्यात नाही. पलीकडे घ्या की गाडीच्या, ह्या गाडीच्या पलीकडे घ्या त्याला, नाही त्याचा पाय घालून बघा. आला बघा नेलं मला. जायचं काय रॉकी? आपण जायचं आहे आता. घालून पाणी म्हणलं गाडी. रॉकीची चालल्या धावपळ बडबड चालल्या घराकडे जायची. मी काही प्राण्यांना सुद्धा समजत असते. रॉकी जसं आपल्याला समजते बारक्या बाळासाठी पण कामं घराला जायचं वर चाललंय आता. काय झाले रॉकी? काय झाले? जायचं घराला आपण? चला घराकडे. चल गाडी चल तिकडे चल. चल घराकडे. चला लवकर. मी जातो बघ. बस पडलं तर इकडं तरी बरं, माझ्या डोक्यात पडलं नाही. हे बघा असं ठेवून असतं मिस्टरांचं छानच डोक्यात पडलं नाही. चला झाली ती सगळी कामं. काही घ्यायचं होतं वडणीच्या थोड्याशा शेंगा आणि चिक्कू झाडाच्या आपल्या काढल्या शेतामध्ये झाड आहे. 2 दिवस झाले चिक्कू काढून तिथेच राहिले. आहेत का नाही हे काय माहीत नाही. हे बघा चिक्कू असं काढून घेतलं सगळं. आणि हे पिकणार आहे का नाही काय माहीत नाही, कारण हिरवं दिसतं एकदम. मी काय सांगू शकत नाही पिकणार आहे का नाही. थोड्याशा वरणीच्या शेंगा बियांच्यासाठी ही शेंगा होती. मिस्टरांनी झाडावरच्या शेंगा काय काढलेल्या त्या शेंगावरून आता घराकडे घेणार. चला तर मग आता जाऊया घराकडे. तिकडची साईड धुवायची राहिली. रॉकी बघा कसा बसलाय आतमध्ये. रॉकी कसं बसलाय घाबरते. पाणी एकदम आलं चाटायला लागलाय पाणी तेव्हा आतनं. रॉकी बसलाय. गाडीची इकडची साईड धुवायची राहिलेली. आत टाका आत पाईप. रॉकी कसा बसलाय बघा आता. चला तर मग जाऊया घराकडं. आणि शेंगा काय ऐकला तरी काही शेंगा आपल्याला मिळाल्या नाही बघा. सगळ्या शेंगात दिसणं झालं आता क्लिअर. सगळ्या शेंगा आहे तिकडं झाडाला सगळ्या वर बरण्याच्या. पंप घेत आहे कुलूप घालू काय? किल्ली तुमच्याकडेच होती. रात्रीचे 8:15 वाजलेत आणि आमचं चाललंय सगळ्यांचं जेवायचं. 8 वाजून किती मिनिटं? 8 मिनिटं झाली. 8 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत. आणि आमचं जेवणाचा मेनू बघा मस्त असं 8 वाजून 8 मिनिटं झाली. किती झाली? हा बरोबर आहे बघा बापू. 8 वाजून 8 मिनिटं चाललेत आणि आमचं सगळ्यांचं जेवायचं चाललंय. काही येतच नाही. किती आणि वर सांगितलं. इकडे दोघांचा वाद पण चाललाय. या असं जेवायला जेवणाचा मेनू वरण फळं आणि मस्त असा गरम गरम वाटाण्याचा भात असं जेवण केलं मस्त असं. आणि ही वांग्याची आमटी. या सगळेजण मस्त गरम गरम जेवायला. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन कोण असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.